लाडक्या बहिणींना खरोखर आज पैसे वाटप सुरू झाले। आपले केंद्रीय मंत्री अजितदादा पवार, महिला व बालविकास मंत्री यांच्या खात्यामध्ये नाही, शांत बसणार नाही। परवाच 3700 कोटी रुपयाचा चेक महिला बालविकास खात्याला दिलेला आहे। 3,70,00,000 पैसे त्यांनी खात्यात जमा केले। महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे 3,70,00,000 पैसे त्यांनी देऊन टाकलं की महिलांना पैसे वाटप करा। आता हे पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यात पैसे सुद्धा आलेले असतील, त्यांना मेसेज सुद्धा आलेला असेल। आता महिलांची प्रतीक्षा संपली, त्यांना मेसेज सुद्धा आला। मेसेज सुद्धा पाहू शकता तुम्ही, बहिणींची प्रतीक्षा संपली, मेसेज आला, बहिणींना पैसे जमा झाले। फक्त याच बहिणींना पैसे जमा करण्यात आले आहे। कोणत्या त्या महिला असणारे, कोणाला पैसे मिळाले? महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग येतात। 6 विभागांपैकी कोणकोणत्या विभागात पैसे जमा झाले, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, म्हणून व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका। आता पैसे कोणाला देण्यात येणार आहे? ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, यावर पण एक मोठा अपडेट समोर आलेला आहे। बहिणींना आता पैसे वाटप होणार, ते म्हणजे आता तुमचं कार्ड बघून। आता चेकवर सही झालेली आहे, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। सर्वांचे पैसे वाटप सुरू झाले। अर्ध्या रात्री सुद्धा तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि पोस्टात जरी तुमचं बँक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, महिलांना मेसेज यायला सुरुवात झाली आणि लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील मेसेज आला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या, तरच तुम्हाला पैसे येणार आहे, नाहीतर पैसे येणार नाही। आता काय काम दिलं असेल लाडक्या बहिणींना, काळजी करू नका। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। फक्त तुम्ही हे काम करा, लगेच तुम्हाला पैसे येणार आहे। आता तर तुम्हाला मेसेज आला नसेल, ते कसं चेक करता येईल तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे की नाही? तुम्ही फक्त एवढं काम करा, लगेच तुम्हाला पैसे येतील। आता अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा करून टाकली सर्व महिलांना। आता त्यांनी एक मोठी घोषणा सुद्धा केली आहे की 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांना मेसेज आला असेल, 100% त्यांना मेसेज आला असेल, आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना मेसेज आलेला नसेल। म्हणून अशा महिलांनी काय करायचं ते सुद्धा त्यांनी सांगून टाकलं। आणि आता कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे ती सुद्धा माहिती आपल्याकडे आलेली आहे। ज्यांना मेसेज आला, कोणत्या बँकेतून मेसेज आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। आता ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाही त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी पण एक मोठी अपडेट आहे। मागचे हप्ते म्हणजे जुलैपासून तर जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते वाटप झाले। आता जो हप्ता वाटप झाला आहे याला पकडून आता 7 हप्ता तुमचा कंप्लीट झालेला आहे। तर मागचे जे कोणाला 1 हप्ता भेटला असेल, कोणाला 2 हप्ते भेटले असेल, तर अशा महिलांनी काय करायचं, तर अशा महिलांसाठी पण एक मोठा अपडेट आलेला आहे। आता तुम्हाला 26 जानेवारीच्या आत तुम्हाला पैसे जमा होणारे तुमच्या बँक अकाउंटला। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मागचे ज्यांचे पैसे बाकी असतील त्यांना सर्वांना पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, सर्वांचे पैसे एकत्र जमा होतील, कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही। अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग येतात। 6 विभागांपैकी या 2 विभागात पैसे वाटप झालेले आहे। कोणकोणते ते 2 विभाग आहे त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो आणि त्यांचे मेसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की पाहू शकता तुम्ही। लाडकी बहीण योजनेचं 2100 प्रमाणे पैसे जमा झालेलं आहे। आता तुम्हाला 2100 प्रमाणे पैसे जमा झाले। जर तुम्हाला नवीन वर्षापासून 2100 प्रमाणे पैसे येत असतील, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की सर आम्हाला 2100 रुपये जमा झाले। अतिशय आनंदाची बातमी। तुम्ही सरकारला धन्यवाद सुद्धा सांगू शकता आणि कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आता मी पटापट तुम्हाला सांगतो कोणते ते 2 विभाग आहे त्यामध्ये पैसे वाटप झाले। सर्वात प्रथम जो विभाग आहे तो विभाग म्हणजे आता कोकण विभागमध्ये। कोकण विभागमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे। कोकण विभागमध्ये पुण्याला सर्वात प्रथम पैसे वाटप झालेले आहे। आता पुण्याला पैसे वाटप झाले, त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर रत्नागिरी, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप झालेले आहे। आणि सोबतच दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे मराठवाडा विभाग। आता मराठवाडा विभागामध्ये संभाजीनगरला पैसे वाटप झाले, धाराशिवला पैसे वाटप झाले। आता सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। सर्वात प्रथम या जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवतो। ती जिल्ह्यांची यादी सर्वांना हे पाहू शकता तुम्ही, मेसेज सुद्धा आलेला आहे, मेसेज सुद्धा पाहू शकता। फक्त तुम्ही हे काम करा, लगेच तुम्हाला पैसे येणार आहे, तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता ज्यांना पैसे आलेले नसतील त्यांनी काळजी करू नका। आता जो विभाग आहे म्हणजे नागपूर विभागमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे। आता सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होतील, काही टेन्शन करायची, काही काळजी करायची काही गरज नाही। आता फक्त तुम्हाला 3 मोठे गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे। ठीक आहे,
आता सोबतच तुमचं वर्धा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले, चंद्रपूरमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले, भंडारामध्ये सुद्धा पैसे वाटप झाले आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे, गडचिरोलीला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। आता तुम्हाला सांगतो सरकारने 3 गिफ्ट सुद्धा देण्याचं वचन दिलेलं आहे 26 जानेवारीला। 3 गिफ्ट कोणते असणार आहे आणि त्याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्यांना मेसेज आला त्यांनी काळजी करायची काही गरज नाही, त्यांना सुद्धा मेसेज येणार आहे। ठीक आहे, काहींना 2 मेसेज आले असतील, काहींना 2 मेसेज आलेले की 2100 प्रमाणे त्यांना 4200 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालं। सरकारची चुकी नाही, तुम्हाला डबल हप्ता मिळतोय। 26 जानेवारीचं सर्वात मोठं गिफ्ट तुम्हाला देण्यात येत आहे। आता काळजी करू नका, डबल हप्ता जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला 26 जानेवारीचं डबल गिफ्ट देण्यात येणार आहे। आता डबल गिफ्ट जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही काळजी करू नका, सर्वांना डबल गिफ्ट देण्यात येणार आहे। जळगावला, अहमदनगरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। बघा या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप झालेले आहे आणि शेवटी बघा संभाजीनगरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। आता कोणकोणते ते गिफ्ट असणार आहे, कोणाला पैसे दिले जाणार आहे, सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। आणि व्हिडिओला आतापर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल, आनंदाची बातमी आहे म्हणून व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तुम्हाला पूर्ण डिटेलवर माहिती सांगतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे भेटले, काय भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत आणि सरकारपर्यंत आपल्याला ही बातमी पोहोचवायची आहे। म्हणून सरकारचं धन्यवाद सुद्धा तुम्ही लिहू शकता की सर आम्हाला पैसे आले आहेत। ठीक आहे, आता पाहूया शेवटचे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे अजून होणार आहे। त्या म्हणजे आता सर्वात प्रथम जे पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे आता सुरू झालेलं आहे आणि बाकी उर्वरित जे जिल्हा आहेत त्यांचे नावं मी तुम्हाला सांगतो। या जिल्ह्यात आता आज, उद्या, परवा 2 दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहे। सिंधुदुर्गामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नागपूर, वर्धा यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल काळजी करू नका, लगेच तुम्हाला पैसे येणार आहे, काळजी करायची काही गरज नाही। ठीक आहे, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं आहे की बहिणींनी आम्हाला चांगल्या मताने विजय केल्यामुळे आम्ही बहिणींचं वचन पूर्ण करतो, नवीन वर्षापासून आम्ही 2100 रुपये वाटप पूर्ण करतोय। ठीक आहे, फक्त बहिणींना हे काम करा तरच बहिणींना पैसे देण्यात येणार आहे। फक्त तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची 4 चाकी वाहन नकोय, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची जमीन नकोय। ही योजना फक्त धुणे भांडा करणारी, खुरपणी करणारी, शेतीत काम करणारी अशा महिलांसाठी आम्ही दिलेली आहे। असं नाही की अशा महिलांना दिलीच नाही, ज्यांच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यांना या योजनेचा काही अर्थच नाही, त्यांना 2100 रुपये म्हणजे काहीच नाही। 2100 रुपये कोणाला वाटतं, जे खरोखर गरीब महिला आहे त्यांनाच खरं 2100 रुपयाचा लाभ दिला आहे आणि त्यांनाच ते 2100 रुपयाचा अर्थसुद्धा समजतो की 2100 रुपये किती मोठी रक्कम आहे। ज्यांच्याकडे ऑलरेडी, ज्यांच्या कुटुंबामध्ये ऑलरेडी 10-20 हजार रुपये रोजचे येतात त्यांना या 2100 रुपयाचा काहीच अर्थ होत नाही। ठीक आहे, अशा महिलांना आम्ही योजना दिलेलीच नाही। म्हणून तुम्हाला सांगतो की या योजनेचा लाभ फक्त गोरगरीब महिलांनाच झाला पाहिजे। म्हणून महिलांनी एक काम करून घ्या, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक तुम्ही जर KYC केलेलं असेल तर तुम्हाला आता रिचेकिंगचं फॉर्म येणार आहे, एक मेसेजसुद्धा तुम्हाला येणार आहे। तुम्हाला जर मेसेज आला तर तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो, जर मेसेज आला नाही तर काळजी करायची काही गरज नाही। जर तुम्हाला मेसेजद्वारे माहिती करण्यात येणार आहे की तुमचा फॉर्म आता रिजेक्ट झालेला आहे। कसं, ज्यांच्या काही नावावर प्रॉपर्टी असेल, ज्या महिला इन्कम टॅक्स भरत असतील, ज्या महिलांकडे गाडी असेल, अशा महिलांना आता मेसेज देण्यात येणार आहे। जर तुम्हाला मेसेज आला तर तुम्ही समजून घ्यायचं तुम्ही योजनेपासून काढण्यात आलेला आहे। जर मेसेज आला नाही म्हणजे काळजी करायची काही गरज नाही, तुम्ही योजनेमध्ये आहात आणि पुढील 5 वर्षसुद्धा तुम्हाला फायदाच होणार आहे, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। असं माहिती सर्वात मोठी आपल्याकडे आलेली आहे। अजितदादा पवार यांनी सर्वात मोठं चेकवर साईन करून पैसे वाटप सुद्धा सुरू केलेले आहे। ठीक आहे, आता तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती पैसे आले आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला मागचे किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।